नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे माझ्या एका फ्रेंडबद्दल जो पोलीस भरती करतोय. सो त्यानं जवळपास त्याच्या आयुष्याचे 5 ते 6 वर्ष भरती करण्यामध्ये दिले आणि रिसेंटली तो भरतीमधून जाऊन आला. तर त्याने एक गोष्ट फील केली तिथं, जे म्हणजे त्यानं खूप प्रॅक्टिस केली चांगली. मी स्वतः बघितलं. खूप साऱ्या मिस्टेक्सवर काम केलं त्यानं. पण इव्हेंच्युअली तो त्या भरतीमध्ये काही कारणास्तव व्यवस्थित परफॉर्म नाही केलं त्यानं. तर त्याच्याशी बोलताना त्यानं मला विचारलं की एक्झॅक्टली काय व्हायला लागलं आहे. तर मी त्याला एक रिझन सांगितलं डेस्पिरेशनबद्दल. डेस्पिरेशन म्हणजे थोडक्यात जेव्हा आपल्याजवळ काही ऑप्शन नसतात तेव्हा आपण डेस्पिरेट होतो आपल्या लाईफमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी कोणत्या तरी एक्झामसाठी किंवा मी कोणत्या तरी म्हणजे मी माझ्या करिअरच्या पाठीमागे लागलो आहे आणि माझ्याजवळ एक ऑप्शन आहे असं मी विचार करतो आहे आणि मी खूप प्रयत्न करतो आहे तो पर्टिक्युलर ऑप्शन ॲचिव करण्यासाठी. पण तो ॲचिव करत असताना माझ्या मनामध्ये कुठं ना कुठं तरी विचार येत राहतो की मला ही जर गोष्ट नाही मिळाली तर माझं काय होईल, कसं होईल, काय होईल. तर ह्याच्यामुळं आपण खूप डेस्पिरेट बनतो ती गोष्ट ॲचिव करण्यासाठी आणि त्या डेस्पिरेशनमुळं आपण व्यवस्थित परफॉर्म नाही करत ऑन दॅट पर्टिक्युलर डे. त्या विशिष्ट दिवसावर आपण परफॉर्म करत नाही व्यवस्थित. त्यामुळं आपलं फायनली सिलेक्शन किंवा परफॉर्मन्स नाही ठीकसं केल्यामुळं आपलं सिलेक्शन होत नाही. तर मी त्याला सांगितलं की लाईफमध्ये जरा दुसरा ऑप्शन ठेव कोणता तरी, आणि जर तू त्या ऑप्शनवर फोकस केला तर 100% इव्हेंच्युअली एका टाईममध्ये तुला असं वाटेल की आता ती जर गोष्ट पर्टिक्युलर जी पहिली गोष्ट आहे ती जरी नाही मिळाली तरी तू तुझ्या लाईफमध्ये चांगलं करत असणार आहे. आणि बिलीव्ह मी, जेव्हा आपण रिझल्टचा विचार नाही करत आणि फक्त आपलं काम करतो तेव्हा रिझल्ट ॲक्च्युली यायला सुरू होतात. सो हे एक डेस्पिरेशनचा रूल आहे. ऑलवेज हॅव ऑप्शन्स इन लाईफ. असं विचार करू नका की माझ्याजवळ काही ऑप्शन नाही. आणि जेव्हा तुम्ही असा विचार करून मेहनत करायला सुरू कराल तेव्हा डेफिनेटली जे रिझल्ट्स आहेत ते आपल्या फेवरमध्ये यायला सुरू होतात.